खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरात वाढ झाली आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात खत कंपन्यांनी प्रति गोणी 200 ते 400 रुपयांची वाढ केल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय। खतांच्या किमतींमध्ये 200 ते 400 रुपयांची वाढ आणि पिकांच्या किमतीमध्ये 400 ते 500 रुपयांची घट। म्हणजे सध्याची परिस्थिती अशी चालू आहे की आपण पिकवलेला माल साधारणतः आपल्याला खर्च सुद्धा आपल्याला परत देणार नाही। त्यामध्ये आसमानी संकट पण भरपूर येत आहे। आता हा पूर्ण माल कांदा आहे ना, पावसामध्ये भिजलेला आहे, याची टिकवण क्षमता पूर्णपणे कमी झाली आणि महाराष्ट्रातले जवळपास 50% शेतकऱ्यांचे आहे ना कांदे पावसामध्ये भिजलेले। त्यानंतर आपल्याला आता हे पीक विकून पुढचं पीक उभा करायचंय, ज्यामध्ये आपल्याला ऑलरेडी केलेला खर्च सुद्धा निघणार नाही। आणि त्यात जर का खतांच्या किमती वाढत असतील तर मग आपल्याकडे पैसे कुठून येणार आणि आपलं भांडवल कसं फिरणार आणि आपल्या शेतकऱ्याला त्याचं घर कसं चालवायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाले। आज मित्रांनो, परिस्थिती अशी आली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर, कुठल्या पण भाजीपाल्याच्या पिकाला भाव काहीच नाही। आज युद्धाचं कारण देऊन तुम्ही शेतीचा खर्च तर वाढवलाय, पण शेतीमध्ये विकणारा हा माल याचा भाव का बरं वाढत नाही? कदाचित तुम्हाला शेतकऱ्याला मोठं होऊन द्यायचं नसेल ही तुमची भावना असेल, परंतु कमीत कमी शेतकऱ्याचा खर्च तरी निघेल या असा तरी काहीतरी तुम्ही निर्णय घेतला पाहिजे ना। मागच्या एका वर्षामध्ये खतांच्या किमतीमध्ये जवळपास 30 ते 40% वाढ झाली आणि पिकामध्ये मित्रांनो जवळपास 50 ते 60% घट झाली। म्हणजे उत्पन्नामध्ये आपल्या वाढ तर झालीच आहे, पण त्याच्या किमतीमध्ये घट झाली। मग यामध्ये मित्रांनो आपण करणार काय? शेतकरी जर का चांगला माल पिकून सुद्धा त्याला योग्य प्रकारे जर का भाव भेटत नसेल, आज सगळ्यांचा माल जवळपास खराब होतोय, त्यावर पावसामुळे मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि शेतकऱ्यांनी मित्रांनो अपेक्षा काय धरायची? हा कांदा फक्त 7 आणि 8 रुपयांनी विकून काय अपेक्षा धरायची शेतकऱ्यांनी? कुठतरी सरकारने या गोष्टीवर निर्णय तरी काहीतरी बदलायला पाहिजे आणि ह्या पिकाला ऍटलीस्ट 10 रुपये तरी भाव दिला पाहिजे। ऍटलीस्ट 10 रुपये। एक पाण्याची बॉटल भेटते 20 रुपयाला, तुम्ही ऍटलीस्ट हा कांदा 10 रुपयांनी तरी घ्या। तर कुठतरी सरकारने ना शेतकऱ्यांचं काहीतरी चांगलं केलं, आम्ही असं समजू 10 रुपयांनी जरी केला तरी आम्ही चांगलं समजू, पण कुठतरी या गोष्टीवर निर्णय घेतला पाहिजे आणि या पिकाला ऍटलीस्ट 10 रुपये तरी भाव दिला पाहिजे। नाही तर 5 आणि 6 आणि 7 आणि 8 रुपयांनी याचं काहीच होत नाही। आजच्या घडीला आपलं केलेला खर्च सुद्धा निघत नाही।